गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. या व्हिडिओमध्ये आज आपण फ्रॅक्शन हा जो आपला लेसन आहे स्टँडर्ड थर्डमधील त्यामधील आपण फ्रॅक्शन रीडिंग अँड रायटिंग हा टॉपिक आपण पाहणार आहोत. तर त्यामधील जे एक्झरसाइज आहे ते एक्झरसाइज आपण आज सोडवणार आहेत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आपण आता इथं दिलेला आहे तो आपण पाहूयात. कंप्लीट द टेबल. तर फर्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द टेबल. तर इथं तुम्हाला काही शेप दिलेले आहेत, ते काय करायचं आपल्याला त्याचा आन्सर आपल्याला राईट करायचं. तर फर्स्ट शेप आहे, त्यानंतर शेडेड पार्ट आपल्याला लिहायचे, टोटल इक्वल पार्ट्स लिहायचे, तर त्यानंतर न्यूमरेटर, डिनोमिनेटर आणि फ्रॅक्शन फॉर्म अँड रीडिंग त्याला आपण कसं वाचणार. तर फर्स्ट इथं आपल्याला फिगर दिलेली आहे. त्यामध्ये आता शेडेड पार्ट जे आहेत म्हणजे जेवढे भाग आहेत पार्ट आहेत त्यामध्ये रंगवलेले भाग किती आहेत, तर किती आहेत 3. त्यानंतर तो जो शेप जो आहे त्या शेपचे टोटल इक्वल पार्ट्स किती आहेत, तर किती आहेत 4. त्यानंतर न्यूमरेटर म्हणजे काय अंश किती आहे, तर 3 आणि डिनोमिनेटर किती येणार 4. तर आपण त्याच्या फ्रॅक्शनमध्ये आपण ते कसं लिहिणार, तर 3/4 त्याला आपण रीड करणार 3/4. तर इथं सेकंड पण आपल्याला जे फिगर दिलेले आहे त्याच्यामध्ये जे कलर केलेले किंवा रंगवलेले जे भाग आहेत ते किती आहेत 2 आहेत. त्यानंतर टोटल इक्वल पार्ट्स किती आहेत, तर किती आहेत 4 आहेत. त्यामध्ये आता न्यूमरेटर किती आहे 2 आणि डिनोमिनेटर किती आहे 4. तर फ्रॅक्शन फॉर्म म्हणजे आपण ते फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिणार तर असं, आणि त्याला आपण रीडिंग कसं करणार 2/4. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात. आता इथं तुम्हाला सर्कल दिलेला आहे, त्यामध्ये शेडेड पार्ट जो आहे रंगवलेला भाग 1 आहे. त्यानंतर इक्वल पार्ट्स किती आहेत 2 आहेत. त्यानंतर न्यूमरेटर किती आहे 1 आणि डिनोमिनेटर किती आहे 2, आणि ते आपण फ्रॅक्शनमध्ये असं लिहिणार 1/2 आणि त्याला रीड काय करणार आपण 1/2. आता इथं तुम्हाला काही त्यांनी सॉल्व करून दिलेलं आहे, फक्त जे फिलिंग म्हणजे ब्लँक्स आहे तिथं आपल्याला राईट करायचं. इथं त्यांनी आन्सर दिलेला आहे. इथं आपल्याला टोटल पार्ट्स किती आहेत तर ते इथं राईट करायचं आहे 5. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अंश किती आहे तर 3 आहे आणि डिनोमिनेटर त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर फ्रॅक्शनमध्ये कसं लिहायचं आहे ते पण त्यांनी दिलेलं आहे, पण आपण रीड कसं करणार 3/5. त्यानंतर इथं 4 त्यांनी दिलेला आहे, 6 पण दिलेला आहे, म्हणजे शेडेड पार्ट त्यांनी दिलेला आहे, इक्वल पार्ट्स किती आहेत ते दिलेलं आहे, अंश किती आहे तर 4 आहे आणि छेद किती आहे 6 आहे. ते आपण फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिणार 4/6 आणि त्याला इथं आपण वाचणार 4/6. त्यानंतर इथं पण दिलेलं आहे 2 इथं आहे. त्यानंतर शेडेड पार्ट किती आहे 6 आहे. त्यानंतर इथं शेडेड पार्ट्स किती आहे 2 आहे, एकूण पार्ट्स किती झालेले आहेत त्याचे 6 आहेत. त्यामध्ये त्याच्यामध्ये आता न्यूमरेटर किती आहे 2 आहे, डिनोमिनेटर किती आहे 6 आहे. आपण त्याला फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिणार 2/6 आणि त्याला रीड करणार आपण इथं दिलेला आहे 2/6. तर अशा प्रकारे जो टेबल आहे तो टेबल आपण काय केलेला आहे इथं कंप्लीट केलेला आहे. फर्स्ट तुम्हाला विचारलं आहे त्यांनी की शेडेड पार्ट, नंतर इक्वल पार्ट्स, नंतर न्यूमरेटर, डिनोमिनेटर, फ्रॅक्शन फॉर्म अँड रीडिंग. जे तुम्हाला फिलिंग म्हणजे तिथं बॉक्स दिलेले आहे तरी कामी त्या बॉक्समध्ये त्याचा आन्सर दिलेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे पाहूयात नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपण पाहूयात. आता ऑब्झर्व अँड कम्पेअर द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. आता इथं न्यूमरेटर मीन्स अंश आणि डिनोमिनेटर मीन्स छेद. आता याचं तुम्हाला काय करायचं ऑब्झर्वेशन करायचं आणि त्याची काय करायची तुम्हाला कम्पेअर करायचं म्हणजे तुलना करायची. तर इथं फर्स्ट काय दिलेलं आपल्याला क्वार्टर. क्वार्टर. आता क्वार्टर मीन्स 1/4. 2 क्वार्टर्स मीन्स हाफ, तर 2/4. 3 क्वार्टर्स मीन्स 3/4. इथं फ्रॅक्शनमध्ये आपण लिहिलेलं आहे. आणि इथं 4 क्वार्टर मीन्स 1 होल, 4/4. ते काय होतंय होल होतोय म्हणजे पूर्ण होतोय. तर इथं तुम्हाला काय सांगितलं त्यांनी इन फ्रॅक्शन्स लाईक हाफ, क्वार्टर, 3 क्वार्टर्स न्यूमरेटर इज ऑलवेज स्मॉलर दॅन डिनोमिनेटर. आता त्यांनी काय सांगितलं जिथं हाफ असेल किंवा क्वार्टर असेल आणि 3 क्वार्टर्स असेल या तिन्ही फ्रॅक्शनमध्ये जो न्यूमिनेटर आहे तो काय असतो स्मॉलर असतो कोणापेक्षा डिनोमिनेटरपेक्षा, म्हणजे छेदापेक्षा अंश हा कसा असतो लहानच असतो. इथं आता 1/4 न्यूमिनेटर किती आहे 1 आणि डिनोमिनेटर किती आहे 4 आहे, म्हणजेच न्यूमिनेटर ऑलवेज स्मॉलर दॅन डिनोमिनेटर. इथं 2/4, इथं 3/4 आणि जेव्हा इथं खाली दिले त्यांनी वेन न्यूमिनेटर इज इक्वल टू डिनोमिनेटर इट बिकम्स 1 होल. जेव्हा
न्यूमिनेटर अँड डिनोमिनेटर जेव्हा इक्वल असतात तेव्हा काय होतो, एक पूर्ण होतो. पहा इथं त्यांनी त्याचं आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे. 4/4 जेव्हा दोन्हीही सारखे असतात तेव्हा काय असतो, तो एक पूर्ण असतो. म्हणजे न्यूमिनेटर इज इक्वल टू डिनोमिनेटर, म्हणजे जेव्हा अंश आणि छेद समान झाले की काय होतो, एक पूर्ण होतो. आणि इथं त्याने सांगितले आपल्याला की क्वार्टर असेल, हाफ असेल किंवा 3/4 असेल, त्यामध्ये पहा जो अंश असतो तो छेदापेक्षा कसा असतो, लहान असतो. म्हणजेच इथं बा दिलं आहे न्यूमिनेटर इज ऑलवेज स्मॉलर दॅन डिनोमिनेटर. तर पहा अशा प्रकारे आपण जो आपला फ्रॅक्शन हा जो आपला लेसन होता त्या लेसनमध्ये पहा हे जे एक्झरसाइज आहे आपली, ते एक्झरसाइज आपण काय केलेली आहे, सॉल्व केलेली आहे. पहा त्याचा आन्सर मी तुम्हाला दिलेला आहे, जे तुम्ही लिहून घेऊ शकता. तर पहा अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.